हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. मोकाचे आश्वासन हवेतच? आकाश दुबैया हत्या प्रकरणावर न्यायासाठी पुन्हा रणशिंग. श्रीरामपुरात धरणे आंदोलन. श्रीरामपूर. आकाश दुबैया हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दिलेले लेखी आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत दुबैया परिवार आणि श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला न्याय हवा आहे या घोषणेसह 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता धरणे आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की पोलीस अधीक्षकांनी संबंधित आरोपींवर मोका लागू करण्याची प्रक्रिया 1 महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र कालावधी उलटूनही त्या दिशेने कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी आकाश दुबैया हत्या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने निकाल लावण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे. यासोबतच श्रीरामपूर शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दुबैया परिवारासोबत शहरातील अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि आकाश दुबैयाला न्याय द्या आणि श्रीरामपूरला गुन्हेगारी मुक्त करा या प्रमुख घोषणांसह आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. आज 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने आज सुद्धा श्रीरामपूर नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले नाहीये. माझ्या मुलाची गेल्या महिन्यात हत्या झाली. हत्या आज त्याला 1 महिना उलटलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही हत्या झाल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की या मागं जे काही गुंड आहे, जे काही गुंडाच्या टोळ्या आहेत, या सर्वांना आम्ही अटक करून यांच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करणार आहोत. त्यांनी आम्हाला हा शब्द दिला होता. पण गेल्या 1 महिन्यात अजून कोणतेही गुंड या हत्येमागं आहेत ते अजून काही सापडलेले नाही आहेत. त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. मग हे कधी कारवाई होणार, कधी या गुंडांना अटक होणार? त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. या सर्व गुंडांना धरून यांच्यावर कारवाई करून यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आपल्या मागणीची दखल शासनाने केला. हे उपोषण किती दिवस चालणार आहे, कसं होतं? जोपर्यंत हे गुंड धरून यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन चालू ठेवणार. आपल्या श्रीरामपूरमध्ये आपल्या सर्वांचे सहकारी युवा मित्र कैलास स्वशी आकाश दुबैया यांचं 11 जुलैला अतिशय निर्गुणपणे हत्या झाली होती. त्या हत्येचा नंतर श्रीरामपूरमध्ये एक सर्वांच्याच मनामध्ये दुःख झालं होतं आणि त्यातून एक क्षोभ निर्माण झाला आणि 4 दिवस श्रीरामपूर बंद होतं. शाळा, कॉलेज, बार असोसिएशन, सर्व व्यापारी सगळ्यांनी बंद ठेवून, उत्स्फूर्त बंद ठेवून त्या हत्येचा निषेध व्यक्त केला होता. आणि त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्याच्या आत मुख्य आरोपींपर्यंत जाऊ आणि सर्वांची मागणी होती की यामध्ये जे काही झालंय त्याच्यामध्ये ह्या टोळीचा सर्व सहभाग आहे, या टोळीवरती मोक्का दाखल करा अशी सगळ्यांची मागणी होती. परंतु आज 1 महिना 11 तारखेला होऊन आज 15 ऑगस्ट आहे. आज भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. परंतु एका निष्पाप जीवाचा जीव जाऊन या टोळीला जर काहीच होत नसेल तर आपण नक्की स्वातंत्र्यात आहोत का याची विचार करण्याची आता ही वेळ आलेली आहे. आज त्यांच्या कुटुंबियांनी आजपासून बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे. त्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. श्रीरामपूरकर म्हणून आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. माझी विनंती असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री मॅडमना तिघांनाही की आपण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये
खटला दाखल करावा आणि ह्या टोळीवरती मोका दाखल करावा अशी माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व गृहमंत्री तथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनाच विनंती की ह्या विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा श्रीरामपूरची जनता शांत बसणार नाही. एवढंच आपल्याला बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीरामपूरमध्ये 1 महिन्यापूर्वी धर्माने हिंदू असलेल्या आकाश दुबयाची हिंदू गुंडाकडून हत्या झालेली आहे आणि या हत्येच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या नावाखाली बेग गँगनी जे गुन्हेगारी साम्राज्य उभं केलं आणि जो त्यांच्या गुन्हेगारांनी बेग गँगच्या टोळीनी जो गुन्हेगारीचा उच्चाद मांडला या श्रीरामपूर शहरामध्ये, याचं समूळ उच्चाटन व्हावं अशी त्यावेळेला मागणी होती. आणि या बेग गँगला आम्ही मोका लावू म्हणून SP साहेबांनी लेखी दिलेलं होतं. या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्रीरामपूर शहरात त्यांची गुंड राजरोज फिरतायत, लोकांना दम देत आहेत, गुन्हे घडतातच आहे. आणि म्हणून या बेग गँगच्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन व्हावं या ठिकाणी दुबैया कुटुंब धरण्याला बसलेलं आहे. या धरण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे.